हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. इथं बघा सकाळ सकाळ आमचं कसं चाललेलं आहे. बिस्किट पडलं काय? तर आज आहे रविवार. सई रानाची झोप चाललेली आहे. ह्यांची ड्युटी नव्हती आज, त्यामुळे आमचं सगळं निवांत चाललं होतं. पण अचानक ह्यांना मेसेज आल्यामुळे आता ह्यांना ड्युटीला जावं लागणार आहे. त्यामुळे तरीही म्हटलं सकाळचा जो चहा आहे ना, असा निवांत वेळेत प्यायचा, तो काही मिस करायला नको. अगोदर चहा पिऊ आणि मग नंतर गडबड 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 करून सगळी कामं करू. काय म्हणला रानू? अंधार पडल्यावर डॅडी नाहीत घरी येणार, रानू आज तिथंच राहणार आहेत. काय शोधताय? हा हा. तर आई आणि नाना गेलेत एका दुसरीकडे आणि भाऊजी गेलेत ह्यांची गाडी घेऊन. तर त्यामुळे हे चाललेले आहेत दुकानी. कुणी दिली सई? आता बघा सगळ्यात हळूच सई सांडेल. इतकी सगळी कोथिंबीर फ्री मध्ये. आ काय करणार? वडे नाही, वड्या, कोथिंबीरीच्या वड्या. आणि राधिकाचं कसं चाललं म्हटलं, रविवार आहे म्हणून आज निवांत. किती किलोचा केक करायचा आहे राधिका तुला? 1.5 किलोचा. दोन्हीचा पिणार तू? तुला माहिती आहे का रानू? मला माहिती होतं रानूला आहे ना याचा ज्यूस आवडतो, त्यामुळे बघ मी आधीच करायला घेतलं. मी बोलवल्यावर घ्यायचं काय? रानू आहे ना आता हे जे डाळिंब आहे ना, डाळिंबामध्ये थोडासा बिटाचा तुकडा टाकायचा. असं तर तो काही खात नाही, आणि त्याच्या समोर जर केलं नाही मग तर तो काही तो खाणारच नाही. ज्यूस करण्यासाठी मी वापरत आहे अगारो रिगल 3 जार पर्सनल ब्लेंडर. हे टाकून घेऊया. हे आता आपण ब्लेंडरला फिरवून घेऊयात. आता हा जो माझा ब्लेंडर आहे ना, त्याच्यासोबतच हे अशा पद्धतीचे एक लीड देण्यात आलेला आहे, ज्याचा वापर करून आपण हे स्ट्रेनर सारखा याचा वापर करू शकतो आणि यातला जो चोथा आहे तो गाळू शकतो. यामध्ये अगदी चिमटभर मीठ टाकायचंय आणि एकदा छान असं हे हलवून घ्यायचं. आता हे डाळिंब आहे ना, मुळातच सोलताना मी टेस्ट केलं, त्यामुळे छान मस्त गोड होतं. आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता. बघा आता आमचा लाडू कसा स्ट्रॉंग आहे, सगळं संपवतो तो. ज्यूस तयार करण्यासाठी मी वापरलेला आहे अगारोचा 400 वॅटचा आणि ज्याची मोटर 100% कॉपर पासून तयार केलेली आहे असा रिगल पर्सनल ब्लेंडर, जो की 3 जार सोबत आपल्याला मिळतो. 700 ml, 500 ml आणि 300 ml अशा पद्धतीचे आहे. सोबतच आपल्याला हे 3 लीड देण्यात आलेले आहेत. याचा वापर तर तुम्ही पाहिलेलाच आहे. सोबत जर तुम्ही काही तयार करून ठेवलेलं असेल, एखादं वाटण बिटण ते स्टोअर करायचं असेल तर याचा वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं, आणि फ्रीजमध्ये वगैरे हे स्टोअर करून ठेवू शकता. सोबतच तुम्ही जर एखादा काही ज्यूस वगैरे केलेला आहे तो तुम्हाला थंड करून प्यायचा असेल तर हे लीड वापरू शकता. किंवा कुठे बाहेर जिम वगैरे तुम्ही लावली असेल आणि तिथं जाऊन तुम्हाला जर ते ड्रिंक प्यायचं असेल तर अगदी इझिली ते तुम्ही कॅरी करू शकता. आणि यासोबत आपल्याला हे असे 2 ब्लेड मिळतात, एक 2 पात्याचा, एक 4 पात्याचा. आणि याच्यावरती लिहिलेलं आहे हे ब्लेड कशासाठी आहे तर ब्लेंडिंगसाठी आहे, हे कशासाठी आहे ग्राइंडिंगसाठी आहे, आणि याची स्वच्छता खूपच जास्त इझी आहे. आता हा असंही आपल्याला हा ब्लेड क्लीन करायचाच आहे, कारण की मी आणखीन एक ज्यूस करणार आहे. तर बॅक साईडनं हलकं असं त्याला प्रेस केलं ना की हे वरती निघतो. सोबतच याचं याचं हे जे रबर आहे ना ते सुद्धा सेपरेट होतं, त्यामुळे आपल्याला क्लिनिंगला जास्त इझी जातं. आता हे काढणं जेवढं सोपं आहे ना तेवढंच बसवणं सुद्धा आहे बरं का. अगदी सहजरित्या हे ब्लेड बसतं आणि मगाच्याच प्रमाणे अगदी हे असं असेंबल करायचं. झालं. आता पुढच्या वापरासाठी हे ब्लेड तयार झालेलं आहे. सफरचंदाचा ज्यूस करतेय तर त्यासाठी 500 ml चा हा जार घेतलेला आहे. यामध्ये हे सफरचंद टाकून घेतलेलं आहे, थोडीशी साखर, छान साय असणारं हे दूध, थोडासा मध,
1 चमचा ड्रायफ्रूटची पावडर, जी की ऑप्शनल आहे, थोडंसं केसर फिरून घेऊयात. मस्त क्रीमी क्रीमी हे दिसतंय. यामध्ये आपण दुधाची साय टाकलेली आहे, सोबतच केसरमुळे हलका असा रंग, त्याला थोडासा पिवळसर आलेला आहे. आणि जे क्रीमी क्रीमी याचं टेक्स्चर वाटतंय ना, ते सायमुळे छान झालंय ना. रानाचं काम कसं आहे बघितलं ना, अर्धवट पिऊन तो गेलेला आहे. आणि आता हे राहिलेलं सैदीला राहिलेलं वगैरे असं काही नाही. राणा छोटा असल्यामुळे तो तसं ठेवतोच बराचसा. थोडेसे हे टाकतीये मी तुकडे. बाहेर आपण ज्यावेळेस जातो की नाही, त्यावेळेस जेव्हा ऍपल ज्यूस घेतो तर ते अशाच पद्धतीचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे टाकतात त्याच्यामध्ये सफरचंदाचे. त्यामुळे पिताना असं जेव्हा ते तोंडात येताना दाताखाली छान वाटतं. चला, तर हा ज्यूस आहे ना, मी एक घुट पिऊन फक्त बघणार आहे की कसा झालेला आहे. राणाला देते, सईला देते. आता हे तर नाहीयेत, भाऊजींना पण आवडतो, त्यामुळे त्यांना पण देखील त्यांना सुद्धा त्यात ठेवलंय थोडासा. जर तुम्हाला या ब्लेंडरची लिंक हवी असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. खूप चांगला आहे. मी तरी बऱ्याच दिवस झाला वापरतेय. तर आपण जे काही याच्यामध्ये करतो ना, बारीक वाटण असू देत किंवा अशा पद्धतीचे काही पदार्थ, एकदम छान पद्धतीने बारीक होतात. नक्की एकदा व्हिजिट करा, हवं असेल तर घ्या. 100 रुपये घेतोय पदर. हा हा, 100 रुपये छान शिवलंय की पण. शिवलाय का जरा दगडा टाकला. हा, डबल ह्याचा डबल पट्टी ना, छान शिवलंय पण. चांगले छान आहे, छान आहे. मग तू तेच का नाही फोडून दिलं? हा, आणि तुझा 12चा टेबल कधी पाठवणार? हा, होणार आहे का नाही? नाही काय तो त्याला गाडीत बसवले तू इकडे आलाय. जा जा जा, अडकून बसला काय? सय्या जा, त्याला गाडीतनं बाहेर काढ आणि गाडी पण इकडे बाजूला घे. तो ते बोलवतोय, जा. आज दिवसभरात डिंक लाडू केले होते आणि ड्रायफ्रूटचे लाडू केले होते. हे आपले रेग्युलरचे ड्रायफ्रूट लाडू आहेत. आणि हे जे आहेत ते आपण कस्टमाइज देतो, ते ड्रायफ्रूट लाडू जे की वयस्कर माणसं असतील किंवा लहान मुलं असतील त्यांच्यासाठी आपण हे अशा पद्धतीनं क्रश करून देतो. हे कस्टमाइज असतात, त्याच्यामुळे याची मागणी थोडीशी आहे. ज्यांना आवश्यकता आहे तेच घेतात. आणि हे आपले रेग्युलर आणि हे जास्त प्रमाणात चालतात. तर हे डिंक लाडू छान मस्त फ्रेश, प्रत्येकच बॅच फ्रेश असते, पण ज्यावेळेस ही अशा पद्धतीची पॅकिंगला बॅच येते ना, तर त्यावेळेस हिला बघायला छान वाटतं. थंडी स्पेशल हे डिंक लाडू जास्त प्रमाणात ऑर्डर केले जातात. तुम्हालाही जर हे डिंक लाडू ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कुठलाही लाडू असू देत, तो तयार करण्यासाठी जे मटेरियल वापरलं जातं ना, ते अतिशय उत्तम आणि चांगल्याच क्वालिटीचं वापरलं जातं. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे हे आपले लाडू खरेदी करू शकता. तर इथं हे काही पॅकिंग झालेले आहेत मगाशीच, आणि आता पॅकिंग करायचं बाकी आहे. तर म्हटलं आता पॅकिंग करून घेऊयात. काय चालू आहे? आला का तुम्ही? आज लवकर आला? नाही, माझं का पॅकिंग चालू आहे. काय झालं, सकाळचे 2 पार्सल इथं ठेवले, हे अशाच बाजूला राहिले. आणि दोघांचं पॅकिंग राहिलं होतं, तर म्हटलं ते करून घ्यावं, म्हणजे उद्या तरी घेता येतील. आजच्या पॅकिंगमध्ये जायचं होतं, ते इथंच राहिलं. कशाचं पॅकिंग आहे? लाडू? हे ना लाडूचं पॅकिंग आहे. आता मी डिंक लाडूचं पॅकिंग करते. आज एक रेसिपी शूट केली तुम्ही गेल्यानंतर, लाडू केले आणि मग म्हटलं आता पॅकिंग करावं. कोणती रेसिपी केली? रवा केक. रवा केक म्हणजे ते खूप मला कमेंट येत होत्या की ताई ते अय्यंगार स्टाईल रवा केक शेअर करा. आणि आता सध्या डिसेंबर महिना आहे, मग ह्या महिन्यामध्ये ख्रिसमस असतो, तिकडे सेलिब्रेट होतं, पण आपल्याला इकडे सगळ्यांना केक खावासा वाटतो. त्याच्यामुळे मग म्हटलं 1-2 केकच्या रेसिपी शेअर कराव्या. तर त्याच्यामुळे त्यातला पहिला केक शेअर केलेला आहे. आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल, जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना, तर तुम्हाला आपल्या रेसिपी शो या चॅनलवरती जाऊन पाहावं लागेल. आणि तुम्हाला आपले लाडू पण ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते. सध्या हिवाळ्यात स्पेशल डिंकाचे लाडू आहेत, ड्रायफ्रूटचे लाडू आहेत, आणि स्वस्तात मस्त म्हणतात तर तिळाचे लाडू आहेत. त्याच्यापेक्षा शेंगदाण्याचे? हा, त्याच्यापेक्षा शेंगदाण्याचे पण आहेत, पण थंडी स्पेशल म्हणजे तीळ जास्त थंडीत खाल्ले जातात ना आता शेंगदाण्यापेक्षा. मग तिळाचे लाडू
असे मधल्या लेवलचे तुम्ही घेऊ शकता, प्रत्येक जण घेऊ शकता. मला आहे ना बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती की ताई तुम्ही तब्येत कशी कमी केली, म्हणजे मला आता आठवलं म्हणून तुम्हाला सांगतेय, कारण की कमेंट्स मीही वाचते. किती कमी झाली? आता ना तेच सांगतेय, म्हणजे मी तुमच्याबरोबर का व्हिडिओ शेअर केला नाही माहितीये का, म्हणजे माझं जे रुटीन होतं त्याचा, कारण की आपण म्हणतो ना की माणूस अर्ध्या हळकुंडानं पिवळं होतं, तसा प्रकार होतोच आणि ह्या वजन कमी करायच्या बाबतीत तर होतच होतं. तर मग मी तेव्हा तुम्हाला सहज सांगितलं आणि मग मला माहिती होतं मी जेव्हा तुम्हाला सांगेल ना तिथनं पुढं माझं काय ते रुटीनच बिघडत असतं, रुटीन माझं राहत नसतं. तुम्ही कौतुक करायचं, मी त्या कौतुकाने फुलायचं, तसा काहीसा प्रकार होणार आहे मला माहिती होतं आणि तसंच झालेलं आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की नाही की मी 2.5 किलो वजन कमी केलेलं आहे, असं केलं तसं केलं आणि तिथनं पुढं काय 4-5 दिवसानंतर सगळं रुटीन माझं बिघडलं. त्याच्यानंतर थंडी पडली आणि मी ज्या काही गोष्टी फॉलो करत होते ना त्या सगळ्या काही ना काही कारणाने बंद पडल्या. आता वजन कमी झालेलं सध्या तरी तेवढंच आहे बरं का, पण त्याच्यापेक्षा तर काही मात्र कमी आणखीन तरी झालेलं नाहीये. ह्यामुळेच मी तुम्हाला सांगत नव्हते. माझं टार्गेट होतं की 5 किलो वजन कमी करायचं आणि नंतर तुम्हाला सांगायचं. मी पण घाई केली सांगायला. पण कसं केलं ते? मग आता तेच म्हणतेय मी, माझं जे टार्गेट होतं ते कम्प्लीट झालेलंच नाहीये. मला 5 किलो वजन कमी करायचं होतं आणि ते झालेलं नाहीये. आणि आता थंडी संपल्यानंतर आता मी ते रुटीन परत सुरू करणार आहे, कारण की सध्या थंडीत आहे ना, मी एकतर प्रत्येकालाच माहितीये की भूक सारखी लागते. सकाळ झाली की मी पहिलं भुकेला कंट्रोल करत होते, काहीतरी 11च्या दरम्यान मी जेवण करायचे आणि आता तसं होत नाहीये. मला थंडीमुळे भूक पण लागतीये आणि फिरायलाही जाऊ वाटत नाहीये. तर त्याच्यामुळे थंडी थोडीशी कमी झाली ना, हा डिसेंबर महिना सरला ना, मग मी सुद्धा परत माझं रुटीन सुरू करते आणि तुमच्या सोबत ते रुटीन म्हणजे सुरू करते, म्हणजे माझ्याबरोबर तुमचंही होईल आणि तुमच्या सोबतीनं माझंही वजन कमी होईल. हेच कारण होतं. होईल ना? होणार. म्हणजे मला पण माहिती नव्हतं की परत म्हणत ह्याचं लग्न झालं, ह्याचं लग्न आलंय, तिकडं जायचंय तिकडं जायचंय. नाही, मला पण असं वाटायचं अगोदर की माझ्या स्वतःसाठी भूक कंट्रोल करणं हे खूप अवघड आहे असं वाटायचं, पण तसं काही नाहीये. जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा त्या गोष्टी होतात. चालतं तसं मग तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये वगैरे मी ते रुटीन शेअर करेल तुमच्याबरोबर. चला आता मी पॅकिंग करून घेते आणि तुम्हाला चहा पण करते.